एज अँड गॉन. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिलाय गावदेवी गावठाणला. अर्थातच रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघाने अतुल भोईरचा अगदी एक तीक्ष्ण बाउन्सर आणि त्याला पुल मारण्याचा प्रयत्न, स्लाइस एज आणि विकेट किपरने मात्र जितू त्या ठिकाणी होते तैनात आणि चांगला झेल मात्र त्याने टिपलाय. गावदेवी गावठाणचे धाबे दणाणणारी विकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी डगआउट मध्ये चिंता वाढवणारी विकेट असं आपण म्हटलं तर हरकत नाहीये. करण मडवी बॅक टू पवेलियन. पहिल्याच बॉलवर अगदी 0 धावसंख्येवर खूप जास्त अपेक्षा नक्कीच होत्या त्याच्याकडनं. मात्र गोलंदाज अतुल भोईर पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी योग्य लाईन लेंथवर अगदी उसळी घेणारा आणि तदनंतर मात्र एज लागून विकेट किपर जितूच्या हातामध्ये. कृतज्ञ मडवी नवीन बॅट्समन. लोअर फुल टॉस बॉल स्टेप आउट झालेत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये बॉलला पाठवलं होतं आणि फक्त सिंगलच काढू दिले क्षेत्ररक्षकाने. इथे बॅकअपही चांगलं पाहायला मिळतंय. चांगली फिल्डिंग तिकडे डीप मध्ये अगदी सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने मात्र संघाचं खातं उघडलंय गावदेवी गावठाण. चांगली खोलवरत आहे बॅटिंग मध्ये आणि नक्कीच करण मडवी बाद झाल्यानंतर आता कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागणार आहे या फलंदाजीची आणि त्या अनुषंगाने खेळही करावा लागणार आहे. मात्र अतुल भोईर कमालीची गोलंदाजी त्याने सुरुवातीलाच चुणूक दाखवली त्याच्या गोलंदाजीची. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि बॉल जर आपण पाहिलं तर अगदी बॅट्समनला बीट केलंय, विकेट किपरला बीट केलंय आणि कोशांकित क्षेत्रामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळाला. पंच बाईज आहे ना. हो चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स होताना पाहायला मिळाला. आज बऱ्याच गोलंदाजांनी या टप्प्यावर या लाईन नंतर गोलंदाजी केली आहे आणि त्याचा फायदाही त्यांना नक्कीच मिळालाय. योग्य पद्धतीने बॉलला तुम्ही रिलीज करता योग्य टप्प्यावर योग्य गतीने तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतोय. आणि इथे अतुल भोईर बीट करून गेला बॅट्समनला त्याचा बॉल. हो इथे पुन्हा एकदा चकवलंय, अगदी आश्चर्यचकित केलंय. बॅटची एज लागून मात्र बॉल 22चा इशारा पंचाच्या माध्यमातून आला. एक अतिरिक्त धाव मात्र इथे मिळते. गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. धावसंख्या 3. अंतिमचा बॉल पहिल्या षटकातील. यावेळेस चांगला चेंडू मात्र पंच सांगतात लाईन खराब आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र डाव्या यष्टीच्या भरपूरच बाहेरून हा बॉल निघून गेला आणि पहिली अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 4 वर नेऊन पोहोचवते. पुन्हा एकदा अगदी ऍक्शन रिप्ले अगोदरच्या चेंडूचा अगदी आणि हाही चेंडू व्हाईट बॉल. पहिले आपण जर पहिले 5 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते अतुल भोईर. तदनंतर मात्र हे 2 व्हाईट बॉल अवांतर धावा देऊन गेले गावदेवी गावठाणला. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनवर बुंदा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न यशस्वी आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली. अतुल भोईर पहिलं षटक हाताळलं. धावा खर्च केल्या 5 आणि विकेटही मिळाली 1 महत्वाची करण मडवीची. चांगला इकॉनॉमिकल षटक, इकॉनॉमिकल स्पेल त्याने टाकलाय. चला थोडं फास्ट खेळायचंय आपल्याला, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. नेक्स्ट मॅच सिल्वर स्टार भिवंडी आणि अलिबाग दोन्ही टीम्सला देखील विनंती असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचंय. सो कॅप्टन्स आपण उपस्थित राहायचंय.
हो, पहिलाच बॉल आपण पाहतोय विक्रांत पाटील मॅन फ्रॉम चोळेगाव बीट करून गेला. डॉट बॉलने सुरुवात. अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच ज्याच्याकडे पाहिलं जातं या स्पर्धेचे मुख्य प्रणेते ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे ते नियती स्पोर्ट्सचे अध्यक्ष वासुशेठ भोईर साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन होत असताना पहिला बॉल बीट केलाय विक्रांत पाटीलने. अर्थात स्ट्रायकिंग एंडवर कृतज्ञ मडवी याला आपण पाहतोय. यावेळेस स्टेप आउट झाले. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि खराब जजमेंट. डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. वन बाउन्स करत सीमारेषा पलीकडे चौकार. गावदेवी गावठाणला अशा चौकारांची आवश्यकता आहे. अटॅक केला. आक्रमकता बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. स्टेप आउट झाला आणि तदनंतर मात्र लाईनला लवकर पिक करून मात्र बॉलला पाठवलं त्या ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. कृतज्ञ मडवी विक्रांत पाटीलच्या विरुद्ध नुकताच चौकार खेचून मात्र आत्मविश्वास दुनावत असताना यामध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं. फ्लाइट दिली होती आणि एच आणि जितू त्या ठिकाणी होते तैनात फ्लाय स्लिप मध्ये आणि त्यांनी मात्र झेल टिपलाय. विक्रांत पाटीलला मिळतंय या ठिकाणी पहिलं यश आणि गावदेवी गावठाणला लागतोय हा दुसरा धक्का. अगदी इनिशियल्स ओव्हर मध्येच अगदी कमी धाव संख्येवर मात्र दोन मोठे धक्के देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रिची जितू निलेश लेवन डोंबोली हा संघ गावदेवी गावठाणला. पहिल्या ओव्हरमध्ये अतुल भोईरला यश मिळालं अगदी पहिल्याच बॉलवर आणि आता विक्रांत पाटीलला तिसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली. ती कृतज्ञ मडवीची. चौकार नक्कीच मारला आणि त्या चौकाराचं मात्र प्रत्युत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अर्थातच विक्रांत पाटील. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विक्रांत पाटील. साईश म्हात्रे आले नवीन फलंदाज. डावखोरे हाताचे. उमगलं नाही त्यांना कळलं नाही आणि सरळ बीट झालं या बॉलवर. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. दोन्ही गोलंदाजांनी सुरुवातीला अतुल भोईर आणि तदनंतर मात्र विक्रांत पाटील पुन्हा एकदा त्याच पावलावर पाऊल ठेवून 4 चेंडू 4 धावा 1 विकेट आणि तोही फक्त एक चौकार सोडला तर. यावेळी चांगला चेंडू. अतिरिक्त उसळी मिळाली. बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल जात असताना आपण पाहिलं फ्लाय स्लिपला एक सिंगल मिळते त्या दरम्यान. चांगला स्ट्रगल करायला लावलंय या सर्वच गोलंदाजांनी गावदेवी गावठाणच्या बॅट्समन्सला. विक्रांत पाटीलने देखील खूप चांगली गोलंदाजी इथे साकारली. अजिबात रूम देत नाहीये, जागा देत नाहीयेत खेळण्यासाठी. हावी होऊ दिलं नाहीये. प्रामुख्याने बोलायचं झालं तर फलंदाजांना जो प्लॅन आखला गेलाय त्या प्लॅन नुसार गोलंदाजी अकॉर्डिंग टू द प्लॅन अगदी स्टिक राहिले त्यांच्या प्लॅनशी असं तरी दिसलं. आता काउंटर अटॅक अपेक्षित आहे गावदेवी गावठाणकडून आणि अमित नाईक कडनं जास्त अपेक्षा असतील. अंतिमचा बॉल विक्रांत पाटील दुसऱ्या षटकामध्ये. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. स्लाइस एज ऑन साइडला बॉल गेला. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि एकच धाव गोसांगी क्षेत्रामध्ये आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 11-2. लाईव्ह इव्हेंट्स आपण थोडं कॅमेरा टर्न करा.
11-2 नाजूक अवस्था गावदेवी गावठाण आणि त्या नाजूक अवस्थेमधनं तारणहार ठरणार आहे इथे तो म्हणजे अमित नाईक. अगदी घणाघाती प्रहार आणि बॉलला पाठवले सीमारेषे पार षटकार. पहिल्या बॉल मध्ये स्वागत केले अतुल भोईरचं आणि षटकाराने मात्र अमित नाईक. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. अगदी खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर हाफ ट्रॅकर बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि ऑन साइडला मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून मात्र बॉलला पाठवलंय. उत्तर आहे अतुल भोईरकडे. पुढच्या बॉलवर बघूया पुन्हा एकदा दुसरा देखील बॉल जाईल का. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर. ही जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. बॉल गोइंग गोइंग अँड गोइंग फॉर द मॅक्सिमम. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस. अमित नाईक सेट ऑन अ फायर. त्याने ओळखलंय की आता बॅटिंगचा गिअर चेंज करण्याची योग्य वेळ आहे. अभि नाही तो कभी नाही. कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये माफक 11 धावा 2 विकेट्स आणि तदनंतर मात्र अतुल भोईरची लाईन लेंथ पहिल्या ओव्हर मध्ये खेळून काढली आणि तदनंतर मात्र अमित नाईकने मात्र त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. बेधुंद फलंदाजी सध्या तो कसा करत असताना 2 बॉलवर 2 षटकार त्याने खेचलेत अतुल भोईरच्या विपक्ष आणि धावसंख्येला नेऊन पोहोचवलंय ते म्हणजे 23च्या आकड्यावर. 23-2. अतुल भोईर चांगला गोलंदाज आहे. अनेक नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र आज देखील आता उर्वरित 4 चेंडूवर त्याच्या गोलंदाजीची चुणूक त्याला दाखवायची. तर दुसऱ्या बाजूला अमित नाईक मनसुबे स्पष्ट केलेत की भले आमच्या इनिशियल स्टेज मध्ये 2 विकेट्स गेल्या असतील, आमचे प्रमुख फलंदाज बाद झाले असतील, तरी देखील आमच्यामध्ये ती क्षमता मनगटातील ताकद अजूनही आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जरी सुरू असला तरी या अगोदरच्या दोन्ही मॅचेस किंबहुना 3ही मॅचेस चांगल्या पद्धतीने रंगल्या गेल्या. इथे मात्र कमी गतीने लेग ब्रेकचा बॉल आणि याही बॉलला लवकर रीड केलंय. रीड केली लाईन, रीड केली लेंथ आणि बॉलला पाठवलं ते सीमारेषा पलीकडे तिसऱ्या षटकारासाठी. 3 बॉलवर 3 षटकार, 3ही ऑन साइडला. आपण चर्चा करत होतो की मनगटामध्ये ताकद आहे ती अमित नाईकच्या. कारण मनगटामध्ये ताकद असून उपयोग नाही, ती सिद्ध देखील करावी लागेल क्रीडांगणामध्ये वेळोवेळी. कारण पट्टीचा पोहणारा खोलवर पाण्यामध्ये हातपायने हलवता तसाच पडून राहिला तर पाणी देखील त्याला जास्त वेळ तरंगत ठेवायची तसदी घेत नाही आणि ते दाखवून दिले अमित नाईकने. पुढचा बॉल यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालाय. अलॉंग द कार्पेट गेलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ द बॅटर्स. निलेशजी नाईक लेजंड खेळाडू कोली गावचे, त्यांचं या ठिकाणी दाखल झालेत. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अमृतजी भोईर हेही दाखल झालेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना विनंती करतो की या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा लेग ब्रेक. याही बॉलला पिक केलं लवकर आणि धाडलंय ते सीमारेषा पलीकडे. 4 षटकार या ओव्हर मध्ये आले. 3 बॉलवर 3, त्यानंतर डबल आणि त्यानंतर आलेला हा षटकार. शंखनाद केलाय, षड्डू ठोकलाय या क्रीडांगणामध्ये. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय श्री काळभैरव क्रीडांगण चिंचपाडा. RR ट्रॉफीचा हा थरार आणि जिथे बॅट तळपते ती म्हणजे अमित नाईकची. धावसंख्येकडे आपण नजर मारली तर तब्बल 37 धावा धावफलकावर आहेत. पूर्णपणे दबाव, पूर्णपणे प्रेशर अतुल भोईरवर सध्या जाणवू लागलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत जवळजवळ 26 धावा 5 चेंडूंमध्ये. चला मॅचला गती द्या प्लीज. अमित नाईक जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वेळ कमी आपल्याकडे. दोन्ही संघांसाठी सूचना आहे. अंतिमचा बॉल बघूया. अतुल भोईर विकेट मिळवेल का. यावेळेस मात्र स्लॉक करायचं होतं बॉलला. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. लाईन खराब. व्हाईट बॉल. अतुल भोईरवर देखील थोडंसं प्रेशर आहे. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचते ते 39-39च्या घरामध्ये. प्रचंड धावा या ओव्हर मध्ये आल्यात. यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त पुश केले बॉलला, कारण स्ट्राईक हवे अमित नाईकला. आणि शेवटच्या बॉलवर 1 धाव. या अगोदरच्या बॉलवर वाईट +1 अशा 2 धावा होत्या. या बॉलवर एक सिंगल आली
आणि अशा पद्धतीने एकूण धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली होती तब्बल 40च्या घरामध्ये. 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. 2 ओव्हरमध्ये 11 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या त्या तब्बल 29, ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश. पूर्णपणे दबदबा, पूर्णपणे एक वलय निर्माण केले ते अमित नाईकने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर. प्रेक्षकांची मन जिंकली आतापर्यंत तरी. मात्र रिची जितू निलेश 11 डोंबिवली टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांचा राहिला. मात्र पहिले 2 षटक खूप चांगल्या पद्धतीने राहिले. 11 धावा आल्या फक्त 12 बॉल मध्ये पहिल्या. आणि तदनंतर मात्र अमित नाईक नावाचं वादळ आणि जे अजूनही गोंगावतंय, शांत झालेलं नाहीये, शांत करावं लागणार आहे. त्या आगीवर पाण्याचा वर्षाव करावा लागणार आहे, तर रस्त्यावर गतिरोधक लावावा लागणार आहे तो डोंबिवलीच्या गोलंदाजांना. तर ज्या पद्धतीने त्याने इथे फटकेबाजी केली आहे आणि त्याने एक जणू इशाराच दिलाय येणाऱ्या गोलंदाजांना. शुभम पाटील वडवली गावचा हा खेळाडू. 4थ्या षटकामध्ये मोठी कामगिरी त्याला पार पाडावी लागणार आहे, कारण समोर आहे तो अमित नाईक. हो, यावेळेस देखील शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून गेलाय. चांगली सुरुवात या षटकाची. शुभम पाटील अनुभव आहे त्याच्याकडे देखील आणि अनुभवाचा वापर, एक्सपिरियन्सचा वापर तो करेल हे निश्चित आहे. अमित नाईक पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्स घेऊन सज्ज. हो, हा ललचून लांब गेलाय. लांब लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. अमित नाईक आज थांबायचं नाव घेणार नाहीये. 5वा षटकार या इनिंगचा त्याच्या बॅट मधनं येत असताना. ऍक्शन रिप्ले बघा आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. पूर्णपणे रडार मध्ये त्याच्या बॉल होता, स्लॉट मधला चेंडू होता आणि अगदी फेकून दिलं त्याने बॉलला सीमारेषा पलीकडे. पहिला बॉल बीट झाला. तदनंतर मात्र शुभम पाटील च्या विरुद्ध मात्र अमित नाईक सज्ज आहे. 5 षटकार या मॅच मध्ये आतापर्यंत. एकूण धावसंख्या झपाट्याने वेगाने पुढे सरकत जाऊन पोहोचली आहे 46 या आकड्यावर. 46 for 2 गावदेवी गावठाण. इथे खाली राहिला बॉल टप्पा पडल्यानंतर. थोडासा आश्चर्यचकित अमितही होताना पाहायला मिळाला, कारण त्याने जी लाईन पिक केली होती त्याने बॅटच्या मध्ये येणारा चेंडू पिक केला होता. मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल आणि बॅट स्विंग झाली आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. चांगलं कमबॅक शुभम पाटील. असे चेंडू टाकावे लागतील त्याला. इथे कमी गतीने टाकलाय आणि तो लवकर ओळखला अमित नाईकने. आणि या मॅच मधला हा तब्बल त्याचा वैयक्तिक 6वा षटकार. सीमारेषा पलीकडे बॉल जात असताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा लाजवाब एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची फलंदाजी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये साकारत असताना करत असताना अमित नाईक. कारण करण मडवी बाद झाला, कृतज्ञ मडवी बाद झाला. जबाबदारी होती अमित नाईकवर, जबाबदारी होती त्याच्या बॅटिंगवर आणि संपूर्णपणे आशा होत्या त्याच्या बॅटिंगवर. आणि त्या आशा निराशा केल्या नाहीयेत, त्या आशा अजून पल्लवित केल्यात की अजूनही असे षटकार तो मारेल अशी आशा गावदेवी गावठाणला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला शुभम पाटील कमबॅक करण्यासाठी सज्ज. हाफ ट्रॅकर बॉल, पॅरल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तो बनतो प्रेक्षक. हाई बॉल सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा हा पॅरल षटकार अमित नाईकच्या बॅट मधनं. तब्बल त्याचा 7वा षटकार आहे या मॅच मधला. राऊंड द विकेट आला शुभम पाटील. बॅटिंग वर फरक नाहीये, अमित नाईकच्या शॉट सिलेक्शन वर फरक नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे आणि वैयक्तिक 46 या धावसंख्येवर खेळत असताना अमित नाईक अर्धशतकाच्या जवळ जातोय. सर्वोच्च धावसंख्या काल नोंदवली गेली आहे 47. मनसूर शेख ज्याने 6 षटकाराचा विक्रम केला मनसूर सय्यदने. आणि अगदी तीही धावसंख्या आता मोडीत निघू शकते. अंतिमचा बॉल शुभम पाटीलच्या ओव्हर मधील. 5 बॉल डॉटने सुरुवात, त्यानंतर षटकार, डॉट बॉल, त्यानंतर 2 षटकार. ओव्हर द विकेट आला, राऊंड द विकेट आला, फरक पडला नाही. आता शेवटचा बॉल आहे पुनरागमनासाठी.
चांगला चेंडू, मात्र अमित नाईकला माहिती आहे की स्ट्राईक माझ्याकडे पाहिजे तर शेवटच्या बॉलवर क्लेव्हर माइंडेड क्रिकेट खेळावं लागेल, सिंगल काढून स्ट्राईक ठेवावी लागेल. या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्यांनी तेच केलं आणि याही ओव्हरमध्ये त्यांनी तेच केलंय. अंतिमच्या बॉलवर सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59. 59 for 2 गावदेवी गावठाण. नेक्स्ट मॅच सिल्वर स्टार भिवंडी विपक्ष अलिबाग. कॅप्टन आपण या आमच्या व्यासपीठावर रिपोर्ट करा प्लीज. आपल्याला टॉस करायचा आहे इनिंग ब्रेक मध्ये. अठरा चेंडू 47 वर खेळतो अमित नाईक. 17 चेंडू माफ करा, 17 चेंडू 47. अमित नाईक सध्या बॅटिंग साकारत असताना त्यामध्ये 7 षटकारांचा समावेश. चला ऋतिकजी अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज, भरपूर उशीर आपल्याला झालेला आहे. ऋतिक पाटील टीम कॅप्टन. वडवली गावचा हा एक सितारा गेल्या काही वर्षामध्ये त्याच्या नावाचं एक वेगळं बल आहे, त्याच्या खेळाचा एक वेगळा दर्जा त्याने सेट केलाय, स्टँडर्ड सेट केले. या मॅच मध्ये अंतिमचे 6 चेंडू त्याला इकॉनॉमिकल टाकायचे, डॉट बॉल टाकायचे, विकेट्स काढायचे आणि प्रामुख्याने अमित नाईकला थांबवायचं ही मोठी जबाबदारी त्याच्याकडे आहे, त्याच्यावर आहे. पहिलाच बॉल अगदी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉलने सुरुवात. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 60 धावा, 60 रन्स ऑन द बोर्ड. आणि या क्रीडांगणावर सकाळपासून आपण पाहिले की अगदी 44-45 धावा देखील डिफेंड करण्यात आल्यात, त्यामुळे चांगली धावसंख्या आहे. हाही चेंडू व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप, सलग 2 बॉल वाईड हाताळतोय ऋतिक पाटील. बॉडी लँग्वेज आपण पाहतोय डोंबिवली संघाची थोडीशी निराश आहे, थोडी हताश आहे, कारण ज्या पद्धतीने हॅमर केलंय अमित नाईकने, ज्या पद्धतीने आक्रमण त्याने केलंय, आक्रमकता त्याने धारण केली, ढवळून निघालाय मी म्हणेल हा संघ. मात्र ऋतिक पाटीलकडे अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर करत असताना अमित नाईकने सांगितलंय मी काय थांबणार नाहीये, कोणताही गोलंदाज आला तरी माझी नैसर्गिक जी फलंदाजी आहे, नॅचरल बॅटिंग जी आहे, जी नॅचरल हिटिंग एबिलिटी आहे ती मात्र मी तशीच ठेवणार आहे. आणि अर्धशतक कंप्लीट झालं, एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. अमित नाईक साठी पहिलं अर्धशतक या RR ट्रॉफी 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट मधलं नोंदवलंय त्या अमित नाईकने. अठरा चेंडू आणि 53 धावा. लाजवाब बॅटिंग, अफलातून बॅटिंग. तब्बल 8 षटकार त्याच्या बॅटमधनं या इनिंग मध्ये आलेत. फक्त षटकारांची भाषा बोलले त्याने या इनिंग मध्ये. ऋतिक पाटील 5 चेंडू आहेत. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी बॉल होता, यावेळेस अपरकट करायचं होतं. बॉल नक्कीच गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये, रन मिळते फक्त सिंगल. सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल ते 68च्या घरामध्ये आणि स्ट्राईक रोटेट होईल. त्यामुळे थोडासा निराश झाला तो अमित नाईक, कारण त्याला स्ट्राईक हवी होती. मात्र आता दुसऱ्या बाजूला आहे तो साईश म्हात्रे, डावकराचा फलंदाज. RR ट्रॉफी आपण पाहतोय, RR ट्रॉफीचा थरार तुम्ही अनुभवताय. आपल्या सर्वांचे लाडके वासुशेठ भोईर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही क्रीडा स्पर्धा श्री काळभैरव मैदान चिंचपाडा. काय रणनीती असणार आहे आता उर्वरित 4 चेंडूंची. 2 बॉल वाईड आले, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल आली. राऊंड द विकेट आला होता. ऋतिक पाटील खोलवा टप्प्याचा बॉल, मिसफील्ड. ही क्विक सिंगल काढू द्यायची नव्हती या दोघांना आणि त्यामुळे आता अमित नाईक पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय. गावदेवी गावठाण संघ आपण मगाशी चर्चा करत होतो की बॅटिंग मध्ये डेप्थ आहे, कारण मडवी बाद झाला, कृतज्ञ मडवी बाद झाल्यानंतर मात्र अमित नाईकने सांगितलंय की आता जबाबदारी मलाच घ्यावी लागणार आहे. उर्वरित 3 बॉल बाकी, अर्धशतक झालंय. धावसंख्या धावफलकावर झाली ती तब्बल 69.
यावेळेस मात्र समोर खेचलाय फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि जज केले चांगल्या पद्धतीने आणि अंतिमच्या क्षणी का होईना मात्र अमित नाईकची मात्र इथे विकेट प्राप्त केली आहे. ते ऋतिक पाटील आणि रिची जितू निलेश लेवन डोंबोली संघाने. मात्र मित्रांनो अमित नाईकची बॅटिंग आवडल्यास एकदा जोरदार टाळ्या.